वेलकम इन स्टडी मॅक्स मराठी. स्टडी मॅक्स मराठी या चॅनलमधील आजचा व्हिडिओ असणार आहे भूगोल या विषयावर आधारित. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया रेखांश म्हणजे काय, विश्लेषणात्मक माहितीसहित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये उत्तरांसहित पाहणार आहोत. MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांकरता अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ असणार आहे, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, रेखांश म्हणजे काय, तर रेखांश हा पृथ्वीवरील भौगोलिक स्थान निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा भौमितिक निर्देशांक आहे. रेखांश हे उत्तर ते दक्षिण दिशेने जाणाऱ्या काल्पनिक रेषा आहेत, ज्या पृथ्वीवरच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव सरळपणे जातात. या रेषा पृथ्वीच्या फिरण्याशी संबंधित असून त्या वेळ आणि अंतराचे मोजमाप करण्यात सहाय्यक ठरतात. रेखांश रेषा भूमध्य रेषेला काटकोनात छेदतात. यामध्ये मुख्य रेखांश रेषा ग्रीनिच येथून जाते, जी रेखांशाचे प्रारंभ बिंदू मानली जाते. रेखांश रेषांचे मापन अंशात केले जाते आणि त्यांची मूल्ये 0 अंश पासून सुरू होऊन 180 अंश पूर्व आणि 180 अंश पश्चिम असे मोजले जातात. आता बघा, शेजारील आकृतीमध्ये आपल्याला या ज्या लाल रेषा दिसत आहेत यांना आपण रेखांश असे म्हणतो, आणि ही मध्यातून जी रेषा गेलेली आहे 0 अंशावरून, त्याला आपण ग्रीनिच येथून जाणारी रेषा, जी रेखांशाचे प्रारंभ बिंदू मानली जाते, असे म्हणतो आपण. भारताचे स्थान आता रेखांशाच्या दृष्टीने कसे आहे ते आपण पाहूया. भारताचा रेखांशीय विस्तार 68 अंश 7 पूर्व रेखांश ते 97 अंश 25 पूर्व रेखांश असा आहे. याचा अर्थ भारत पूर्णपणे पूर्व गोलार्धामध्ये स्थित आहे. परत एकदा पाहूया. बघा, भारताचे स्थान अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. भारताचे स्थान 68 अंश 7 पूर्व रेखांश ते 97 अंश 25 पूर्व रेखांश या रेखांशा दरम्यान आहे. भारत संपूर्णपणे पूर्व गोलार्धामध्ये स्थित आहे. आता ठळक मुद्दे आपण पाहूया. बघा, ठळक मुद्दे काय आहे. 68.7 अंश पूर्व रेखांश म्हणजेच भारताचे पश्चिम टोक जे आहे ते गुजरातमधील द्वारकाजवळ आहे, आणि 97 अंश 25 पूर्व रेखांश म्हणजेच भारताचे पूर्व टोक जे आहे ते अरुणाचल प्रदेशातील तिबितू भाग येथे आहे. 82 अंश 30 पूर्व रेखांश भारताची मानक वेळ निश्चित करणारा हा रेखांश आहे. अतिशय महत्वाचे असे हा पॉइंट आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. आता पुढचा पॉईंट बघा, रेखांश रेषांचे वैशिष्ट्ये आहेत. बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे मुख्य रेखांश रेषा. ग्रीनिच येथून जाणारी रेषा ही रेखांश प्रणालीचा प्रारंभ बिंदू मानली जाते. ही रेषा 0 अंश म्हणून ओळखली जाते. याला ग्रीनिच मीन टाइम म्हणजेच GMT असे देखील संबोधले जाते. दुसरं वैशिष्ट्य आहे पूर्ण परीघ. रेखांश रेषा पूर्ण परीघ तयार करतात, कारण त्या गोलाकार पृथ्वीवर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाला जोडतात. तिसरं वैशिष्ट्य आहे अंशमापन. रेखांश रेषांचे मापन पूर्वेकडे 0 अंश ते 180 अंश पर्यंत आणि पश्चिमेकडे 0 अंश ते 180 अंश पर्यंत केले जाते. आता आकृतीमध्ये बघा, आपल्याला पाहूया, हे 0 अंश आहे, इथून पूर्वेकडे 180 अंशापर्यंत या रेषांचे मापन केले जाते, आणि पश्चिमेकडे 0 अंशापासून 180 अंशापर्यंत या रेषांचे मापन केले जाते. सर्व रेखांश रेषा, दुसरा बघा पॉईंट काय बघा, चौथा, समान लांबी. सर्व रेखांश रेषा समान लांबीच्या असतात, कारण त्या पृथ्वीच्या गोलार्धाचे अर्धवर्तुळ बनवतात. आता बघा, पाचवं वैशिष्ट्य काय, वेळेचे मापन. रेखांश रेषा पृथ्वीवरील स्थानाचे वेळ मोजण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. पृथ्वीवर प्रत्येक 15 अंश रेखांश दरम्यान 1 तासाचा फरक असतो. म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येकी दोन रेखांशाच्या दरम्यान 15 अंश रेखांशाच्या दरम्यान 1 तासाचा फरक असतो. आता बघा, पुढचा पॉईंट आहे पृथ्वीवर रेखांशानुसार वेळेचा फरक कसा ठरतो हे आपण पाहूया. पृथ्वीवरील एकूण रेखांश किती आहेत. बघा, पृथ्वीवरील एकूण रेखांश 360 आहेत. प्रत्येक रेखांश 1 अंशावर स्थित आहे. आता यानुसार वेळेचा फरक कसा ठरतो. बघा, पृथ्वी 24 तासामध्ये 360 अंश फिरते. याचा अर्थ 1 तासाला जर आपल्याला काढायचं म्हणलं तर पृथ्वी किती अंश फिरते, तर 360 भागिले 24 केलं तर बरोबर 15 अंश रेखांश एवढे येतं. म्हणजे 15 अंश पृथ्वी एका तासाला फिरते. म्हणजेच 15 अंश बरोबर 1 तासाचा वेळेचा फरक आपल्याला इथं दिसून येतोय. आता 1 अंश रेखांशाच्या दरम्यान वेळेचा किती फरक येतो ते आपण पाहूया. 1 अंश रेखांशासाठी वेळेचा फरक काढायचा असेल तर 60 मिनिटे भागिले 15 अंश जर आपण केलं तर 4 मिनिटे हे उत्तर येतं. म्हणजेच प्रत्येक 1 अंश रेखांशाला 4 मिनिटे वेळेचा फरक असतो. म्हणजे 15 अंश रेखांशा दरम्यान 1 तासाचा फरक असतो आणि 1 अंश रेखांशांदरम्यान 4 मिनिटाचा फरक असतो. हे आपण इथं लक्षात ठेवायचे. उदाहरणार्थ, जर
आपण पूर्वेकडे जात असू तर प्रत्येक 1 अंश रेखांशावर 4 मिनिटे पुढे जातो. जर पश्चिमेकडे जात असू तर 4 मिनिटे मागे जातो. भारताचे उदाहरण घेतले तर भारताचा प्रमुख रेखांश 82 अंश 30 पूर्व रेखांश आहे. हा रेखांश उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जवळून जातो आणि भारताच्या मध्य भागातून मार्गक्रमण करतो. हा रेखांश ग्रीनिच वेळेच्या तुलनेत 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. आता बघा, आयोगाने मागील 10 वर्षात रेखांश या घटकावर विचारलेले प्रश्न जे आहेत ते आपण उत्तरांसहित पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे बघा, भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे? PSI 2012 ला विचारलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 82 अंश 30 पूर्व. 82 अंश 30 पूर्व या रेखावृत्तावर भारताची प्रमाण वेळ निश्चित केली गेली आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनिच प्रमाण वेळ यांच्यामध्ये किती फरक आहे? तर बघा, पाठीमागच आपण पाहिलेलं आहे, SIT 2012 ला विचारलेला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5.5 तास. प्रश्न तिसरा आहे, पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद येथे किती वाजता ऐकायला मिळेल? आता बघा, ग्रीनिच आणि IST यामध्ये फरक किती आहे? 5.5 तासाचा. त्यामुळे पहाटे 3 नंतर आपण 5.5 तास पुढे जर काउंट केले किंवा ऍड केले तर सकाळी 8:30 वाजतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपल्याला या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. आता प्रश्न चौथा बघा, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यांतील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? आता सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश, सौराष्ट्र कुठं आहे? गुजरातमध्ये, आणि अरुणाचल प्रदेश म्हणजे भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या वेळेचा आपल्याला फरक काढायचा आहे. तर आता यासाठी बघा, भारताचे स्थान काय आहे बघा, भारताचे स्थान कोणत्या 2 रेखांशादरम्यान आहे? 68.7 पूर्व रेखांश ते 97.25 पूर्व रेखांश या रेखांशादरम्यान भारताचे स्थान आहे. आता सौराष्ट्र हे गुजरातमधील एक टोक आहे, अरुणाचल प्रदेश हे दुसरं टोक आहे. म्हणजे आपल्याला 68 आणि 97 यामधील फरक काढायचा आहे. तो फरक येतोय 29.5 म्हणजेच जवळपास 30 अंशाचा. आता आपण पाठीमागे पाहिलं, 15 अंश रेखांशादरम्यान किती तासाचा फरक येतोय? 1 तासाचा. म्हणजे इथं 30 अंश जवळपास आहे, म्हणजे इथं फरक जो येणार आहे तो 2 तासाचा येणार आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 जे उत्तर आहे ते बरोबर असणार आहे. सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यांतील स्थानिक वेळेमध्ये 2 तासाचा फरक राहणार आहे. आता प्रश्न 5वा बघूया बघा, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? ISO 2012 ला विचारलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 68.7 ते 97.25 पूर्व या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणते? सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त म्हणजे कोणते? म्हणजे अरुणाचल प्रदेशच्या जवळचं, म्हणजे भारताचं पूर्वेकडील टोक. पूर्वेकडील टोक आता आपण पाठीमागे पाहिलं, 97.25 पूर्व म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर. भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त 97.25 पूर्व हे आहे. पुढचा पॉईंट पाहूया बघा, रेखांशाचा उपयोग. पहिला उपयोग आहे स्थान निश्चिती. रेखांश आणि अक्षांश रेषांच्या छेदनबिंदूचा उपयोग करून कोणत्याही स्थळाचा अचूक भौगोलिक ठाव ठिकाण निश्चित करता येतो. हा रेखांशाचा पहिला उपयोग आहे. आता दुसरा उपयोग बघा, वेळ निश्चिती. रेखांश प्रणालीच्या मदतीने वेगवेगळ्या स्थळांमधील स्थानिक वेळ निश्चित करता येते. त्यामुळे जागतिक वेळ व्यवस्थापन सुकर होते. आता बघा, पुढचा उपयोग आहे सागरी प्रवास. रेखांश रेषांचा उपयोग सागरी आणि हवाई मार्गाची आखणी करताना केला जातो. यामुळे कोणत्याही स्थळाचा मार्ग अचूकपणे शोधता येतो. चौथा उपयोग आहे नकाशा तयार करणे. रेखांश रेषा भौगोलिक नकाशे तयार करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या नकाशांवर स्थळांची माहिती दाखवण्याचा आधार बनतात. आता रेखांशाची वैश्विक पार्श्वभूमी आपण पाहूया. रेखांश प्रणालीचा पाया खगोलशास्त्र, गणित, भूगोलाच्या संकल्पनांवर आधारित आहे. इतिहासात प्राचीन काळापासून लोकांनी स्थळ आणि दिशा शोधण्यासाठी सूर्य, तारे, चंद्र यांचा उपयोग केला. रेखांश मोजण्यासाठी आधुनिक यंत्रणा अस्तित्वात येण्यापूर्वी सागरी प्रवासात अनेक अडचणी येत असत. रेखांशाच्या अचूक मापनासाठी 18व्या शतकामध्ये खगोलशास्त्रज्ञ जॉन हॅरिसन यांनी क्रोनोमीटर नावाचे साधन विकसित केले, ज्यामुळे समुद्रात वेळ आणि स्थानाचे अचूक मापन करता आले. आता बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे हा, 18व्या शतकामध्ये खगोलशास्त्रज्ञ जॉन हॅरिसन यांनी क्रोनोमीटर नावाचे साधन विकसित केले, ज्यामुळे समुद्रात
वेळ आणि स्थानाचे अचूक मापन करता आले. बघा, MPSC विद्यार्थ्यांना आयोगाच्या मागील 10 वर्षातील प्रश्नपत्रिका जर PDF बुक स्वरूपात हव्या असतील तर त्यांनी वरील वेबसाईटवर संपर्क करायचा आहे किंवा जो खाली दिलेला जो WhatsApp नंबर आहे त्या WhatsApp नंबरला संपर्क करायचा आहे. त्यांना PDF बुक जे आहे ते WhatsApp मार्फत मिळून जाते. पुढचा पॉईंट आहे रेखांश रेषांची वाटचाल आणि विभागणी. तर बघा, त्यात पहिला पॉईंट आहे ग्रीनविच रेखांश. ग्रीनविच येथील रेखांश रेषा ही रेखांश प्रणालीचे आधारस्थान आहे. ती 0 अंश म्हणून ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय दिनरेषा ही रेखांश रेषा 180 अंश पूर्व आणि पश्चिम रेखांशादरम्यान स्थित आहे. आंतरराष्ट्रीय दिनरेषा एका दिवसाची सुरुवात किंवा शेवट दर्शवते. आता पूर्वेकडील रेखांश. ग्रीनिचच्या पूर्वेकडील असलेल्या सर्व रेखांश रेषा पूर्व रेखांश म्हणून ओळखल्या जातात. त्यांची संख्या 0 ते 180 अंश पर्यंत आहे. आता बघा, 0 अंशापासून 180 अंशापर्यंत पूर्वेकडील ज्या रेषा आहेत त्यांना पूर्व रेखांश म्हणून ओळखले जाते आणि पश्चिम 0 अंश पासून 0 ते 180 अंश पश्चिमेकडील ज्या रेषा आहेत त्यांना पश्चिम रेखांश म्हणून ओळखल्या जातात. त्यांची संख्या 0 ते 180 अंश पर्यंत आहे. रेखांश मोजण्याचे तंत्रज्ञान बघा. आता पहिलं तंत्रज्ञान आहे क्रोनोमीटरचा उपयोग. सागरी प्रवासादरम्यान वेळ मोजण्यासाठी क्रोनोमीटरचा उपयोग केला जातो. विशिष्ट वेळ आणि सूर्यप्रकाशाच्या आधारावर स्थान निश्चित करता येते. आता दुसरं तंत्रज्ञान आहे GPS. आजच्या आधुनिक युगात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमच्या साहाय्याने रेखांश आणि अक्षांशाचे अचूक मापन करता येते. आता तिसरा तंत्रज्ञान काय बघा, खगोलशास्त्र उपकरणे. खगोलशास्त्रज्ञांनी ताऱ्यांच्या हालचालींवरून रेखांश निश्चित करण्याचे तंत्र विकसित केले आहे. आता रेखांश आणि वेळ हा पॉईंट आपण पाहूया. रेखांश रेषा पृथ्वीच्या फिरण्याशी संबंधित असल्याने वेळेचे मापन यावर आधारित आहे. पृथ्वी एका दिवसात 24 तास स्वतःभोवती एक परिपूर्ण फेरी पूर्ण करते. त्यामुळे 360 अंश विभाजित करून प्रत्येक 15 रेखांशासाठी 1 तासाचा वेळ ठरतो. ग्रीनविच वेळ हे जागतिक वेळ मापनाचे प्राथमिक मानक आहे. ग्रीनविच मीन टाइम ग्रीनविच रेखांशावर आधारित जागतिक वेळ. स्थानिक वेळ बघा, रेखांशाच्या आधारे प्रत्येक ठिकाणची स्थानिक वेळ ठरवली जाते आणि वेळ क्षेत्रे रेखांश रेषांच्या आधारे पृथ्वी विविध क्षेत्रांमध्ये विभागली गेली आहे. आता रेखांशाचा ऐतिहासिक विकास कसा झाला बघा. पहिला विकास झाला प्राचीन काळामध्ये. प्राचीन संस्कृतींनी स्थळ शोधण्यासाठी ताऱ्यांचा वापर केला. ग्रीक विद्वान हिप्पार्कस यांनी रेखांश आणि अक्षांश प्रणालीची मूलभूत संकल्पना मांडली. मध्ययुगामध्ये कसा विकास झाला बघा. सागरी व्यापार वाढल्याने रेखांश प्रणाली विकसित झाली. रेखांश मोजण्यासाठी विविध साधने तयार करण्यात आली. आधुनिक काळामध्ये कसा झाला विकास. 18व्या शतकात जॉन हॅरिसनने क्रोनोमीटरचा शोध लावून रेखांश मापन अचूक बनवले. 20व्या शतकात GPS तंत्रज्ञानामुळे रेखांश मापन अधिक सोपे झाले. तर अशा प्रकारे प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत आणि मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंत रेखांशाचा ऐतिहासिक विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आता रेखांशाचा महत्वाचा परिणाम काय होतो बघा. रेखांश प्रणालीचा उपयोग केवळ भूगोलापुरता मर्यादित नाही, तर त्याचा परिणाम जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रांवर होतो. सागरी प्रवास, हवाई प्रवास, अंतराळ संशोधन, हवामान अंदाज, जागतिक व्यापार आणि भौगोलिक अभ्यास या सर्व क्षेत्रांमध्ये रेखांश प्रणालीने मोठा बदल घडवून आणलेला आहे. रेखांशाबद्दल आणखी माहिती बघा. रेखांश प्रणाली ही मानवजातीच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. भौगोलिक स्थान निश्चितीपासून वेळेच्या व्यवस्थापनापर्यंत आणि जागतिक नकाशा तयार करण्यापासून सागरी प्रवास सुकर करण्यापर्यंत रेखांश रेषांनी मानवाच्या जीवनमान उंचावलेले आहे. आधुनिक युगात रेखांश प्रणालीचा उपयोग अधिक सुकर आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत साधनांनी केला जातो, ज्यामुळे जग अधिक जवळ आले आहे. आता रेखांश टॉपिकवरती आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खाली आपण पाहणार आहोत पुढे, जी MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी असणार आहेत. पहिला प्रश्न आहे रेखांश म्हणजे काय. तर याचं उत्तर आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाला जोडणाऱ्या काल्पनिक रेषा म्हणजे रेखांश. रेखांश रेषांचे मापन कोणत्या एककात होते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंश या एककामध्ये रेखांश रेषांचं मापन होतं. प्रश्न तिसरा बघा. ग्रीनविच मधील मुख्य रेखांशाला काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रीनविच मधील मुख्य रेखांशाला मुख्य रेखांश रेषा असंच म्हणतात. ग्रीनविच रेखांशाचा अंश किती आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0 अंश.
ग्रीनिच रेखांशाचा अंश जो आहे तो 0 अंश हा आहे. प्रश्न 5 बघा, कोणती रेषा वेळ व्यवस्थापनासाठी आधारस्तंभ आहे? ग्रीनिच मुख्य रेखांश रेषा जी आहे ती वेळ व्यवस्थापनासाठी आधारस्तंभ आहे. प्रश्न 7 बघा, रेखांशाच्या प्रत्येक 15 अंश फरकाने किती तासांचा फरक होतो? किंवा रेखांशाच्या प्रत्येक 15 अंशादरम्यान किती तासांचा फरक होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 तासाचा. प्रश्न 8 आंतरराष्ट्रीय दिनरेषेचा अंश कोणता आहे? तर याचं अचूक उत्तर आहे 180 अंश. प्रश्न 9 ग्रीनिच रेखांशाच्या पश्चिमेकडील रेषा कशा ओळखल्या जातात? तर याचं उत्तर आहे पश्चिम रेखांश. पश्चिमेकडील रेषा आहे पश्चिम रेखांश म्हणून ओळखल्या जातात. ग्रीनिच रेखांशाच्या पूर्वेकडील रेषा कशा ओळखल्या जातात? याचं उत्तर आहे पूर्व रेखांश. रेखांश रेषा पृथ्वीवर कोणत्या 2 बिंदूंना जोडतात? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव. प्रश्न 12 भूमध्य रेषेच्या दक्षिणेस 0 अंश रेखांश कोणता आहे? ग्रीनिच मुख्य रेखांश. रेखांश रेषांचे मुख्य कार्य कोणते आहे? पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे स्थान आणि वेळ निश्चित करणे. पृथ्वीवर रेखांशाची संख्या किती? 360. कोणत्या साधनाने रेखांश मोजले जातात? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रोनोमीटर. जीपीएसचा उपयोग कशासाठी केला जातो? तर याचं अचूक उत्तर आहे रेखांश व अक्षांश मापनासाठी. 0 अंश रेखांश आणि 180 अंश रेखांशामध्ये असलेल्या रेषा कोणत्या प्रकारच्या आहेत? तर त्या अर्धवर्तुळाकार प्रकारच्या आहेत. ग्रीनविच मीन टाइम कोणत्या रेखांशावर आधारित आहे? 0 अंश रेखांशावर. पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ घेते? याचं उत्तर आहे 24 तास. ग्रीनिच पासून प्रत्येक 1 अंश रेखांशाला किती वेळ लागतो? तर याचं उत्तर आहे 4 मिनिटं. तसेच ग्रीनिच पासून प्रत्येक 15 अंश रेखांशाला किती वेळ लागतो? तर याचं उत्तर आहे 1 तास. बघा, या व्हिडिओमध्ये आपण रेखांश या टॉपिकवरती सविस्तर माहिती आणि प्रश्न उत्तर पाहिले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षांश या टॉपिकबद्दल सविस्तर माहिती आणि प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ सर्वप्रथम लाईक करायचा आहे आणि हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.